गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील मंदिर परिसरातील कॉरिडॉर तसेच विविध विकास कामांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून जवळपास 4000 कोटी रुपये खर्च यासाठी प्रस्तावित आहे। कॉरिडॉर होणारच हे आता स्पष्ट झालं असून पुढील 3-4 महिन्यात भूसंपादन प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत आहेत। दुसरीकडे कॉरिडॉर बाधित मात्र आता शासनासमोर हतबल ठरले आहेत की काय अशीच परिस्थिती आहे। ऑक्टोबर 2022 पासून कॉरिडॉर बाधित होणारे मंदिर परिसरातील रहिवासी विविध सनदशीर मार्गाने आपला विरोध दर्शवित आले आहेत। लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार आवताडे यांच्या समोर देखील आपल्या व्यथा मांडताना दिसून आले होते। तर आमदार हेही वेळोवेळी माध्यमांशी बोलताना सर्वांना विश्वासात घेऊन कॉरिडॉरचं काम होईल असं सांगताना दिसून येत होते। मात्र आज आमदार आवताडे हे कवटेकर गली परिसरात आले असता त्यांच्या समोर पुन्हा बाधितांनी व्यथा मांडल्याचं दिसून आलं। विश्वासात घेतो नक्की कोणाला विश्वासात घेतले दादा? लेकर बाळा आमचे लहान आहेत, माझं वय 42 आहे। आता या वयात कुठं काम करायचं? माझ्या जीवावर 10-12 माणसं आहेत। याचा काय विचार आहे का नाही? एक बाधित म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतोय, मी काय तुमच्याशी भांडत नाही, करू आपण काळजी करू। पण काय होणार आहे? कोणावर विश्वास ठेवायचा? प्रशासन अधिकारी म्हणते मी आज करतो, उद्या करतो, परवा करतो। प्रोसिजर जे होणार आहे, प्रोसिजर जे होते त्याला तुम्हाला सांगितल्याशिवाय होणार आहे का? तरी दादा माणसं माझ्या घरातले वृद्ध माणसं झोपणं, त्यांना बीपीची गोळी चालू झाली दादा। नोटीस निघाली का अजून? अहो ते सारखं म्हणते काढले झाले, आम्ही करणार आहे, 15 दिवसात अधिग्रहण करणार आहे, 20 दिवसात अधिग्रहण करणार आहे। आम्हाला विश्वासात नक्की कोण घेतंय? घेऊ, सरकारच घेणार काय? पण तुम्ही तर आमचे प्रतिनिधी आहेत, तुम्ही आम्हाला बोलवा, आम्हाला एकेकाला सांगा, आम्ही तुमचं ऐकतो, आम्ही विश्वासाने तुम्हाला निवडून दिलंय। काल सगळेजण येऊन गेले, परवा दिवशी गेलती, परवा दिवशी संध्याकाळी आलती, सगळ्याची चर्चा केली। तुम्ही आम्ही जवळजवळ 2 तास बसलो, आम्हाला वेळ द्या। सगळे परवा 2 तास बसलो। कोण आलते दादा खरंच माहित नाही, मी खरा बाधित मी आहे। आमचं कुठले नेता नाही, संघटना आहे, आमच्या खऱ्या बाधितांचं तुम्ही म्हणणं आहे का? बाकीच्यांचं कोणाच ऐकू नका। 100% आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न मांडा, आम्ही तुमचे मतदार आहेत, माझा अधिकार आहे तुम्हाला। अहो अन्याय झाले, 14 वर्ष झाले दादा आम्हाला विचारा, कायद्या सुद्धा लिहिलं विस्थापन करत 73 ऍक्ट मध्ये विस्थापन 100% होणार। देवळाचं आहे नाही, आता घरदार चालले आमचे, आम्ही जायचं कुठं? कुणाकडे बघायचं? आम्ही रोज एक नवीन लांबे बारीक पैसे 2 घर माझे बाजू, दुकान पण आहे माझं, दुकानाने घर दोन्ही आहे दादा माझं। आपण करून घेऊ आता त्याचे मोबाईल परवा 2 तास चर्चा झाली, सगळे आले, तुम्ही नव्हता ते एक कॉरिडॉर विरोध करणार आणि एक मोबदला प्रेमी आहे। तुम्हाला कोण भेटलं मला दादा? त्याचं सुद्धा म्हणणं ऐका की बाधित लोक प्रशासनाने जर व्यवस्थित आम्हाला बसवून सांगितलं ना असं करणार आहे तर आम्ही का तयार होणार नाही? काय की तुम्हाला चर्चा झाली, तुम्हाला काय सांगितलं शब्द माझा काय, तुम्हाला चर्चा झाली होणार नाही। आता पहिल्या नोटीस निघू द्या, नोटीस निघाल्या त्याच्यावर अजून म्हणणं द्यायचं ना आपल्याला, काय येऊन लगेच कसे माहिती का, अनेक अफवा संभ्रम निर्माण होतात। म्हातारे लोक एवढे त्रस्त झाले दादा, तुम्ही एकदा येऊन बसा, इथं लोक काय म्हणतात बघा। लोकांना आता काय, माझ्या घरात 2 आहेत, रोज ती वडील अक्षरशः झोपे सुद्धा बरळायला लागले, कॉरिडॉर कॉरिडॉर कॉरिडॉर। मग याला जबाबदार कोण आहे? प्रशासन अधिकारी का तुम्ही आहेत? ठीक आहे, आपण करून घेऊ।